ए माझंच आईस्क्रीम मोठं दशू स्माईल असाच आशीर्वाद पाठीशी राहू दे. हॅलो गाईज, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. माझ्या बाळाचा पहिलाच रिझल्ट लागणार होता नर्सरीचा. त्यासाठी आम्ही त्याच्या आजोळहून म्हणजेच पेठहून आमच्या गावी म्हणजेच साताऱ्याला निघालो होतो. मनात उत्सुकता, थोडी घाई आणि खूप आनंद होता. पण प्रवास इतका सोपा कुठे असतो. मध्येच आमची एस टी बंद पडली. भर उन्हात थोडा वेळ आम्हाला दुसऱ्या एस टीची वाट पाहत उभं राहावं लागलं. बाळाला सांभाळत बॅग घेऊन कसं तरी दुसरी एस टी पकडली. नेमका अशा वेळेतच दशूला डोळे आले होते. त्याच्यामुळं वर्गातल्या इतर मुलांना डोळे येऊ नयेत म्हणून तो एस टीमध्ये झोपला असताना हळूच त्याच्या डोळ्यामध्ये ड्रॉप सोडले. दादांनी अर्धा तासाची का होईना झोप काढली आणि देवाच्या कृपेने अगदी वेळेत आम्ही घरी पोचलो. सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही गावी गेलो होतो. आता खूप दिवसांनी परतलो होतो, त्यामुळे घरभर सगळा धुळा झाला होता. झाडं ही बिचारी कोमजली होती. पहिल्यांदा झाडांना पाणी घातलं तेव्हा कुठं माझी ही कोमजलेली झाडं हिरवीगार वाटू लागलीत. मनाला शांती मिळाली. सोबतच माझ्या एम्पालाला म्हणजेच माझ्या गाडीला, जिचं नाव रोडिओ आहे पण मी लाडाने तिला एम्पाला म्हणते, तिलाही धुवून टाकली. माझ्या इवलूशा मिरचीच्या झाडाला छोटीशी मिरची लागली होती. गोकर्णीचा वेल तर पूर्ण फुलांनी ढगमगला होता. माझ्या चाफ्याला आणि जास्वंदीलाही फुलं लागली होती. जणू काही आमच्या येण्याच्या आनंदात ती बहरली होती असं वाटत होतं. आता सर्व झाडांना पाणी घालून पटकन फ्रेश होऊन बाळाला घेऊन आम्ही त्याच्या शाळेत गेलो. हा त्याचा पहिलाच रिझल्ट, पण शाळेने त्याला ग्रॅज्युएशन डे असं नाव दिलं होतं. खरंच आमच्या वेळी 10वी-12वी झाल्यावर ग्रॅज्युएशनचा विचार करायचो आम्ही, आणि ही आजची पिढी नर्सरीतच ग्रॅज्युएट होत आहे. शाळेत पोचल्यावर मॅडमनी त्याचं खूप कौतुक केलं. त्याला सुंदर सर्टिफिकेट, मार्क लिस्ट सोबत कॅडबरी आणि एक छोटासा कॉंग्रॅच्युलेशनचा रोलही दिला होता. अगदी सगळं खऱ्या ग्रॅज्युएशनसारखं वातावरण होतं. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या बाळाला खूप छान मार्क मिळाले होते. सासूबाईंच्या आजारपणामुळे मला त्याच्या अभ्यासाकडे तितकं लक्ष देता आलं नव्हतं. मनात सतत शंका होती, थोडे मार्क कमी पडतील का? पण माझ्या बाळाने सुंदर मार्क काढून माझ्या काळज्या दूर केल्या. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातला आनंद पाहून माझेही डोळे भरून आले. त्यानंतर आम्ही खूप फोटो काढले. त्यांचा ग्रॅज्युएशन ड्रेस, युनिफॉर्ममधले फोटो, हे सगळं पाहताना मन भरून आलं. आमच्या लहानपणी आम्हाला हे सगळं अनुभवायला मिळालं नव्हतं, पण आजची मुलं अगदी लहान वयात इतके सुंदर क्षण जगत आहेत हे पाहून खूप छान वाटलं. सगळं पाहून मन भारावून गेलं होतं. खूप आनंद वाटत होता. मग मीच त्याला म्हटलं, अरे वा, इतके छान मार्क पडलेत, आता पार्टी तर झालीच पाहिजे. आणि काय पाहिजे रे तुला? माहिती आहे का माझ्या निरागस बाळाने पार्टी म्हणून काय मागितलं? ना पिझ्झा ना बर्गर. रस्त्यावर एक आजी बसली होती स्ट्रॉबेरी घेऊन. तिकडे बोट दाखवत म्हणला, मला स्ट्रॉबेरी हवी आहे. स्वखुशीने मी त्याला खूप सारी स्ट्रॉबेरी घेतली. त्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. बाळाने महादेवाचे दर्शन घेतले. थँक्यू बोलला. रोज तो स्कूलला जाताना येताना महादेवांना सांगून जातो बरं का स्कूलला, लक्ष ठेवा, बेस्ट ऑफ लक द्या, एक्झामला निघालोय. आता इतके छान मार्क पडले तर तेही सांगायलाच पाहिजे ना त्यांना. मग त्याने येऊन इथं तेही सांगितलं की मला खूप छान मार्क मिळाले. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो. आता माझी समृद्धी नावाची फ्रेंड मला जॉईन झाली. त्यानंतर आम्ही माझ्या बाळाला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. त्याच्या आवडीचे खूप छान छान पदार्थ त्याला खायला घातले. त्याचा आनंद अजून द्विगुणित झाला. आजचा दिवस थकवणारा होता, पण त्याहून कितीतरी जास्त आनंद देणारा होता. माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून सगळा भर उन्हातला प्रवास, ती धावपळ, सगळं काही सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. खूप एन्जॉय केला. पण आम्ही साताऱ्यात आहे आणि राजवाड्यावर गेलो नाही असं होऊच शकत नाही ना. पुन्हा रेस्टॉरंटमधून आम्ही राजवाड्यावर गेलो. तिथं काही आवडीचे पदार्थ खाल्ले आणि फायनली पोट गच्चाम झाल्यावर आम्ही घर गाठलं. कारण की दुसरे दिवशी सकाळी पुन्हा आम्हाला परतीचा प्रवास करायचा होता.
पण दशू मात्र आज भलताच खुश होता. घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचं फक्त हेच सुरू होतं. मम्मा आय लव्ह यू, 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 आय लव्ह यू मम्मा, आय लव्ह यू टू. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला धन्यवाद.